नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आपण आज बोटनेक ब्लाऊज डिझाईन बघणार आहे, जी ट्रेंडिंग मध्ये आता सध्या चालू आहे. ती इथे आपण बोटनेक ब्लाऊजची डिझाईन बघणार आहे. या काठापासून जी आपण ब्लाऊज डिझाईन तयार करणार आहोत. तर बघा, याची सविस्तर माहिती म्हणजे सविस्तर मापे मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे. अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण मापे आपण इथे समजून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर 15 इंचावरती बघा मी उंचीचं मार्किंग केलेलं आहे. तयार ब्लाऊज 13 इंचाचा आहे, पण 2 इंचाचं इथे मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. बघा, लक्षात ठेवा, आपण इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. नॉर्मल ब्लाऊज साठी आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. तर त्यानंतर बघा, शोल्डरचं माप जे आहे ते 7 इंचाचं घेतलेलं आहे. बोटनेक ब्लाऊज आहे आपला हा. या साईडने सुद्धा 7 इंचावरती मार्किंग करायचं आहे, जेणेकरून मुंड्याची लाईन आपली सरळ येईल. त्यानंतर बघा, 7 इंचच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे, म्हणजे मुंड्याचं जे माप आहे ते 7 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, 8.5 इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे या पद्धतीने, आणि त्यापुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता कमरेचं माप सुद्धा आपलं 8 इंचावरती असणार आहे. छातीचं माप हे 8.5 इंचावरती, कमरेचं माप जे आहे ते 8 इंचावरती आहे. हे बघा, 15 इंच उंची घेतलेली आहे, आपण 2 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर आता बघा, आडवं सुद्धा आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आपलं नॉर्मल साईजचं माप टाकून झाल्यानंतर पलीकडच्या साईडने, कमरेच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि कमरेच्या मापामध्ये सुद्धा 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने इथे मी लाईन आखून तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर मुंड्याला आकार देण्यासाठी बघा, 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने, आणि मुंड्याचा गोल आकार इथे तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. त्याच्यानंतर आता हे आपण कट करून घेऊ, जेणेकरून बाकीचा ब्लाऊज अस्तर जे आहे ते मला साईडला ठेवता येईल, आणि आपण नंतर डिझाईनचं मार्किंग याच्यावरती करणार आहोत. बघा, हे बघा, या पद्धतीने हे कट करून घेत आहे मी. हे बाकीचं अस्तर साईडला ठेवून देते, आणि याच्यावरती आता आपण मापे टाकून घेऊ. तर बघा, गळा रुंदी सर्वात आधी आपल्याला टाकायची आहे 4.5 इंचावरती. 4.5 इंच गळा रुंदी घेतल्यानंतर आपली शोल्डर पट्टी जी आहे ती 3.25 इंचाची राहते. बघा, त्यानंतर बघा, 3.5 इंचावरती गळ्याच्या उंचीचं मार्किंग केलेलं आहे. इथून सुद्धा 4.25 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे, आणि इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर तुम्हाला शोल्डर पट्टी अजून कमी हवी असेल तर तुम्ही 4 इंचावरती मार्किंग करू शकता गळा रुंदीचं. त्याच्यानंतर बघा, खालच्या साईडने तुम्हाला कमरेची पट्टी केवढी हवी आहे. तर बघा, मला तयार 3 इंचाची हवी आहे. हे बघा, या पद्धतीने. तुम्हाला 2 इंचाची हवी असली तर तुम्ही 2 इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता. तर तयार मला 3 इंचाची हवी आहे, त्यासाठी मी 3 इंच घेतलेला आहे, आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, आणि 4 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. म्हणजे माझी ती कमरेची पट्टी जी आहे ती 3 इंचाची तयार होणार आहे. त्यानंतर बघा, हा चौकोन आता आपण तयार करून घ्यायचा आहे. आडवा चौकोन जो आहे तो 4.25 इंचाचा आहे. बघा, या पद्धतीने चौकोन तयार करून घेतल्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपल्याला तिरकं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे हे तिरके आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर या पद्धतीने बघा, मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, इथून गळ्यापासून अशा पद्धतीने सरळ तिरकी लाईन आखायची आहे, कमरेची फिटिंगची जी लाईन आहे तिथपर्यंत. हे बघा, या पद्धतीने. त्याच्यानंतर इथं आता आपल्याला गोल आकार तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीचा गोल आकार इथे मी तयार करून घेतलेला आहे. तर हे डार्क सुद्धा करून घेतलेलं आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊ. तर बघा, कटिंग करण्याच्या आधी या साईडने मी शिलाई मार्जिन घेत आहे. हे बघा, आपण कापडामध्ये अस्तरमध्ये मार्जिन वाढवून घेतलेलंच आहे, पण गळपट्टीच्या साईडला, गळ्याच्या शोल्डरच्या साईडला ते कमी पडू नये यासाठी आपण अशा पद्धतीने इकडच्या साईडने ते घेत आहोत. तर बघा,
आता इथं आपल्याला इथून कट करायचं आहे. सर्वात आधी हा गळा कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर बघा ही शिलाई मार्जिनची जी लाईन आखलेली आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा याचे जे पार्ट आहेत ते आपल्याला हे असे वापरायचे आहेत. हे पार्ट आपल्याला परत वाढवून घ्यायची गरज नाही, कारण आपण आधीच यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने हा गळ्यात कमरेचा भाग आणि हे अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे. बघा आता हे आपण ब्लाऊज पिसावरती ठेवून कटिंग करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने हा जो काठ आहे त्याचे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर तो काठ आधी आपण कट करून घेऊ. तर बघा एक समान अंतराचं होईन अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि डिझाईनच्या वर अर्धा इंच मार्जिन ठेवत हा काठ आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने. तर हा काठ जो आहे तो आपण साईडला ठेवून देऊ आणि आता हे जे पार्ट आहेत ते आपण याच्यावरती वाढवून घेऊ. बघा हे बघा या पद्धतीने ठेवायचं आहे. अगदी पाव इंच किंवा अर्धा इंच साईडने ठेवून कट करून घ्यायचं आहे. बघा अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा ठेवायचा आहे. बघा हा आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे. बघा तर बघा या मापांमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारायचं आहे. हे बघा या पद्धतीने अस्तरच्या कडेने पाव इंच एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कापड कमी पडणार नाही. अशा पद्धतीने तिथं पूर्ण कट करून झालेलं आहे. तर बघा आता हे आपण हे बघा इथं आपल्याला टिप मारायची आहे, त्यामुळं हे एक्स्ट्राच ठेवायची गरज नाही. इथं अस्तर वेगवेगळं करून घेऊ, म्हणजे दोन्ही पार्ट जे आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. तर बघा दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घेतलेले आहे, जेणेकरून दोन्ही पार्ट एका साईडचे तयार होणार नाही, वेगवेगळ्या बाजूचे तयार होतील. तर इथे तुम्हाला मी एक जो पार्ट आहे तो तयार करून दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे बघा या पद्धतीने टिप मारायची आहे, एक्स्ट्राच कट करून काढायचं आहे, कापड उलटवून घ्यायचं आहे आणि याच्यावर दाबटीप देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा इथे दाबटीप देऊन झालेली आहे आणि इथं आपण आता फेविकॉल लावून घेणार आहोत. तर फेविकॉल लावल्यामुळे ब्लाऊजला कुठेही चुन्या पडत नाही. बघा ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसते. अशा पद्धतीने फेविकॉल लावून घ्यायचा आहे. ज्यावेळेस घसरतं कापड असते त्यावेळेस तो नक्कीच लावायचा आहे. काठाचं कडक कापड असल्यावर नाही लावलं तरी चालते. तर बघा हे अस्तरच्या कडेचे एक्स्ट्राच जे आहे ते कट करून काढायचं आहे. या पद्धतीने पूर्ण कट करून काढायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा कट करून काढायचं आहे. तर बघा इथे एक पार्ट मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे आणि दुसरा तयार करून घेतलेला आहे. आता हा पार्ट आपण तयार करून घेऊ. तर याला इथे मी पिन लावून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित एकमेकांना जॉईन राहील. आणि आता इथून आपण टिप मारून घेणार आहोत. तर बघा पाव इंच मार्जिन धरत आपल्याला ही टिप मारायची आहे. हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण टिप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे अस्तरच्या कडेचं एक्स्ट्राच कट करून घेऊ. या पद्धतीने त्यानंतर बघा हा गोल आकार जो आहे तिथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत. या पद्धतीने हा पिना काढून घेतल्यानंतर आता हे उलटवून घ्यायचं आहे. तर बघा उलटवून घेताना हे कोणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत. या पद्धतीने बघा दोन्ही साईडनी हे बघा या पद्धतीने. आणि आता याच्यावरून आपण दाबटीप देऊन घेणार आहोत.
या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. याच्यानंतर आता खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थित असे दाबटीप देऊन घ्यायचे आहे बघा. आणि हे एक्स्ट्राच कट करून काढायचं आहे. तर हा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता हे तीनही पार्ट आपण एकमेकांना जॉईंट करून घेऊ. तर या पद्धतीने ठेवून बघायचं आहे बघा. आणि नंतर व्यवस्थित हे पार्ट दिसत असतील तर लगेच जॉईन करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे सुद्धा 1/2 इंच मार्जिन धरायचं आहे, जास्त मार्जिन धरायचं नाही. बघा या पद्धतीने एक साइड जॉईन करून झाली. आता दुसरी साइड सुद्धा जॉईन करून घ्यायची आहे. तर हे बघा, हे साइड जॉईन करताना आपल्याला गळ्याचा अंदाज घ्यायचा आहे, वरच्या गळ्याचा, आणि व्यवस्थित असं जॉईन करायचं आहे. या पद्धतीने बघा पूर्ण जॉईन करून झालेले आहे. अशा पद्धतीने हा फायनल लुक आलेला आहे. आता याला आपण टक्स टाकून घेऊ बघा. बघा या पद्धतीने धरायचं आहे. 8 इंचावरती आपलं कमरेचं माप होतं. 8 इंचावरती टेप दुमडायचा आहे आणि या पद्धतीने मध्ये काढून आता इथं आपण टक्स टाकून घेऊ या पद्धतीने. तर इथे मी पूर्ण तुम्हाला सविस्तर असं दाखवलेलं आहे. नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा हा गळा किंवा ही डिझाईन व्यवस्थित अशी जमेल अशा पद्धतीने मी इथं स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवलेलं आहे बघा. जरी काही समजलं नसेल तरी कमेंट करून विचारायचं आहे. हे बघा या पद्धतीने टक्स टाकल्यानंतर गळा दिसत आहे. तर हे बघा, हा काठ जो आहे तो आपल्याला इथं जॉईन करायचा आहे. तर जॉईन करण्याआधी अशा पद्धतीने बघा हे दुमडून घ्यायचं आहे. जे आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेलं होतं काठ कट करताना, हे बघा या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन आपण दुमडून घेतलेलं आहे बघा. काठाची जेवढी डिझाईन आहे तेवढी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आता हे आपण जॉईन करू. तर बघा कमरेच्या साईडने जॉईन करायचं आहे. गळ्याच्या साईडने केलं तरी चालेल. एक साईड कमरेच्या साईडने मी जॉईन करते आणि एक साईड गळ्याच्या साईड. तर या पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे बघा. काठ आणि टीप मारायची आहे. तर व्यवस्थित ठेवायचं आहे. डिझाईनचा लुक व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने बघा. आणि बघा हे उलटवून घ्यायचं आहे आणि नंतर गळ्याच्या आकारानुसार कट करून घ्यायचं आहे. आणि आता वरच्या साईडने सुद्धा याला टीप मारून घेऊ बघा या पद्धतीने. आता या साईडने सुद्धा जॉईन करून घेऊ बघा. हे बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. तर बघा असं गळा उलटवून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या आकारानुसार कट करून घ्यायचा आहे. आणि या साईडने सुद्धा आपण काठ व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे बघा. कट करून घ्यायचा आहे आणि नंतर टीप मारायची आहे. त्याच्यानंतर बघा कमरेच्या साईडला जोडण्यासाठी अशा पद्धतीने मी पट्टी घेतलेली आहे आणि कमरेच्या साईडला ही आपल्याला जॉईन करायची आहे बघा. अर्धा इंच मार्जिन धरत आपण ही जॉईन करून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने तिरकं कट करून घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने 1/2 इंच परत दुमडून टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा अगदी कडेने वरनं मी इथे टीप मारत आहे वरच्या साईड आतल्या साईडला घेऊन आणि वरच्या साईडने मी हात शिलाई करणार आहे या कमरेच्या पट्टीला. तर बघा इथे कमरेची पट्टी पूर्ण जॉईन करून झालेली आहे. आता वरच्या साईडने आपल्याला गळपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने तिरक्या कापडात ती पट्टी मी दुमडून घेतलेली आहे आणि बघा आकारानुसार खेचत ती आपल्याला बसवून घ्यायची आहे. या साईडने बघा पट्टी दुमडून घेणार आहे मी या पद्धतीने. एक्स्ट्राची कट करून काढली आणि दुमडून घेतली. त्याच्यानंतर ही सर्व उलटवून घ्यायची आहे आपल्याला, वर ठेवायची नाही. आतल्या साईडने पूर्ण उलटवून घ्यायची आहे बघा आणि टीप मारायची आहे
हे बघा अशा पद्धतीने इथे आपण ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे गळ्याला. तर दुसऱ्या साईडला सुद्धा जॉईन करून घेऊ बघा. हे बघा या पद्धतीने दुमडायची आहे पट्टी, जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येईल. पट्टी थोडीशी खेचायची आहे कारण गोलाकार आहे. त्याच्यानंतर आता याला आतमध्ये दुमडून घेऊन टिप मारून घेऊ. या पद्धतीने एक्स्ट्राचे कट करून काढायचे आहे. तर बघा इथे आता आपण नॉड सुद्धा लावून घेणार आहोत. तर बघा इथे नॉडला मी छोटस हे कापड घेतलेलं आहे कारण मला कापड जास्त लागणार आहे. अजून माझे स्लीव्ज होणार आहे, त्यामध्ये पुढचा भाग होणार आहे. कापड कमी पडू नये यासाठी मी इथे छोटस लटकन तयार करत आहे. तुम्ही याच्यापेक्षा मोठं सुद्धा तयार करू शकता. हे बघा या पद्धतीने ते लटकन तयार करून घेतलेलं आहे. बरोबर मध्य काढून त्याचा ते जॉईन करून घ्यायचं आहे. बघा बरोबर कोण्यावरती आपल्याला हे जॉईन करायचं आहे. तर त्याला सुद्धा लॉक करून घ्यायचं आहे. बघा तर इथे जाड झालेला होता काठ, त्यामुळे मी त्याला डबल टिप मारून घेतलेली आहे. या पद्धतीने बघा याला आपण नॉड सुद्धा लावून घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीची आपली पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर एक लाईक करायचे आहे. त्याचबरोबर डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगायचं आहे.